तर फंक्शन ऑफ एक्स हे चॅप्टर या 5-6 क्वेश्चन मध्ये समजून जाईल तुम्हाला. बघा बेटा, एफ ऑफ एक्स दिलंय म्हणजे ह्या एक्सच्या जागेवरती इकडे काय सांगितलं, एफ ऑफ 1 काढा आणि एफ ऑफ 2 काढा, नंतर त्यांची काय करा म्हणतात ऍडिशन करा. म्हणजे सरळ सरळ एक्स ची जागा कोणाला द्यायची 1 ला आणि पुन्हा एक्सच्या जागेवर कोण ठेवायचा 2 ठेवायचा आणि नंतर त्या एफ ऑफ 1 चा आणि एफ ऑफ 2 ची काय करायची ऍडिशन करायची आहे. नंतर त्या दोघांची काय करायची ऍडिशन करायची. मग सगळ्यात पहिले बाळांनो आपण काय करणार, दिलेल्या फंक्शनला ऍज इट इज लिहायचं. मग आपल्याकडे फंक्शन काय दिलं, ओके, या 5-6 क्वेश्चन मध्ये पूर्ण फंक्शन चॅप्टर समजून जाईल. ओके, एफ ऑफ एक्स आपल्याला एफ ऑफ एक्स गिवन फंक्शन दिला बेटा एक्स क्यूब प्लस एक्स. काय दिला, एक्स क्यूब प्लस. ओके, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिला आपल्याला, एक्स क्यूब प्लस एक्स दिला. हा एक्स क्यूब प्लस एक्स दिल्यानंतर त्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं बेटा 1 म्हणायचं आणि त्या इक्वेशन 1 मध्ये एक्सच्या जागेवरती काय ठेवायचं आपल्याला 1 ठेवायचा आणि पुन्हा एक्सच्या जागेवरती काय ठेवायचा 2 ठेवायचा. जर आपण एक्सच्या जागेवर 1 ठेवला तर आपल्याला कोण भेटणार, एफ ऑफ 1 भेटणार. आणि जर आपण एक्सच्या जागेवर कोण ठेवला 2 ठेवला तर आपल्याला काय भेटणार, एफ ऑफ 2 भेटणार. काय भेटणार, एफ ऑफ 2 भेटणार. म्हणून आपण काय करतो बेटा या ठिकाणी पुट एक्स इक्वल टू 1, पुट एक्स इक्वल टू 1 कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवतोय, इक्वेशन नंबर 1. मग देअरफोर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाते बेटा. एफ ऑफ 1 एक्सच्या जागेवर काय ठेवला 1, म्हणजे इकडे सुद्धा एक्सच्या जागेवर 1 चा क्यूब प्लस एक्सच्या जागेवर. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर एफ ऑफ 1 इक्वल टू 1 चा क्यूब काय भेटते 1, 1 प्लस 1 काय भेटणार आपल्याला 2 भेटणार. समोरच्या बेंचवर नंबरचा 1 प्लस 1 काय भेटणार 2, 1 प्लस 1 काय भेटणार 2. लक्षात आलं बेटा इथपर्यंत. एफ ऑफ 1 इक्वल टू काय भेटला 2. सेकंड नंबरच्या एफ ऑफ 1 इक्वल टू काय भेटणार 2. कळालं इथपर्यंत. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, या ठिकाणी एफ ऑफ 1 झाला त्यानंतर काय करायचं, एफ ऑफ 2 काढायचं. काय करायचं, एफ ऑफ 2 झालं इक्वेशन नंबर सेकंड. एफ ऑफ 2 काढायसाठी काय पुट करायचं बेटा, पुट करायचा एक्सच्या जागेवरती 2. सरळ सरळ आहे. इथे एफ ऑफ एक्स दिला, एफ ऑफ 1 पाहिजे म्हणून एक्सच्या जागेवर कोण रिप्लेस करायचा 1, तो केला. तसं झालं एक्सच्या जागेवर कोण रिप्लेस करायचा 2, म्हणजे काय भेटणार एफ ऑफ 2. म्हणून पुट एक्स इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. कोणत्या इक्वेशन मध्ये, फर्स्ट इक्वेशनचा जर विचार केला बेटा एफ ऑफ एक्स होता, एक्सच्या जागेवर काय ठेवायचा 2 इज इक्वल टू पुन्हा या ठिकाणी एक्स त्याच्या जागेवर काय ठेवायचा 2 याचा क्यूब प्लस पुन्हा एक्स त्याच्या जागेवरती 2. कळतंय. देअरफोर एफ ऑफ 2 इक्वल टू 2 चा क्यूब किती येणार बेटा 8 प्लस हा काय आहे 2. देअरफोर एफ ऑफ 2 इक्वल टू 8 प्लस 2 काय येणार 8 प्लस 2 काय येणार 8. समजलं बाळांनो इथपर्यंत. कळालं का. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. मग बाळांनो त्याने नंतर त्या दोघांची काय करायचं सांगितली ऍडिशन. कधी कधी मल्टिप्लिकेशन सांगतील, डिवायडेशन सांगतील, सबट्रॅक्शन सांगतील. जे सांगितलं ते प्रूव्ह करायचं. म्हणून काय घ्यायचं आता नाव, काय घेणार नाव. आपल्याला काय दिलंय फाइंड आउट करायला, जे फाइंड आउट करायचं दिलंय ते घ्यायचं. एफ ऑफ 1 प्लस एफ ऑफ 2 इज इक्वल टू. मग एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे 2, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे 2. त्यानंतर कोणतं साइन आहे प्लस, पुन्हा कोण एफ ऑफ 2 त्याची व्हॅल्यू किती आहे 10. फायनली बेटा एफ ऑफ 1 प्लस एफ ऑफ 2 इक्वल टू काय भेटणार 12. ओके, फटाफट एका मिनिटाचा वेळ घ्यायचा आहे आणि स्वतः मनाने जास्त ट्राय करा, पाहून पाहून लिहू नका. सोपं आहे, पाहून लिहू नका, नंतर चेक करा. त्याच्या मनाने ट्राय करा, पाहून लिहू नका. जेवढं पाहून लिहाल तेवढंच तुमचं नुकसान आहे.
म्हणजे पेपर मध्ये जाऊन लिहायचे ना, इथेच प्रॅक्टिस करा. घरी जाऊन डबल वाचल्यापेक्षा इथे चांगलं कॉन्सन्ट्रेट करा. झालं मॅडम? झालं का? चला बरं. पुढचा सिमिलर क्वेश्चन आहे 7 नंबरचा. आहे ना क्वेश्चन नंबर 7 आहे तुमचा. काय सांगितलं क्वेश्चन नंबर 7 बेटा? क्वेश्चन नंबर 7. इफ f of x equal to, पुन्हा आपल्याला फंक्शन दिलं आहे f of x equal to x square plus 6x plus 10, x square plus 6x plus 10, find f of 2 plus f of minus 2. Find f of 2 plus f of minus 2. Find f of 2 plus f of minus 2. F of 2 plus f of minus 2. Find f of 2 plus f of minus 2. झालंय? बघा बघा. काय घेतो आपण या ठिकाणी f of x equal to x square plus 6x plus 10, x square plus 6x plus 10, बरोबर आहे का? x square plus 6x plus 10. त्यानंतर काय करायचं पुन्हा आपल्याला या ठिकाणी इक्वेशन नंबर 1. आता काय काय करायचं? f of 2 आणि f of minus 2. मग तुमच्या लक्षात आलं असेल सर आता f च्या जागेवर काय घ्यायचा 2 आणि पुन्हा x च्या जागेवर काय ठेवायचा minus 2. मग आपल्याला एकदा काय भेटणार f of 2 आणि एकदा f of minus 2. f of minus 2 भेटणार, बरोबर आहे का? मग त्यातून व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्यासाठी आपल्याला काय पुट करायचे बेटा? पुट x इक्वल टू 2. पहिले काय पुट करणार? x इक्वल टू 2. ओके, कारण f ऑफ x आहे आपल्याला पाहिजे f ऑफ 2. x चा जागेवर कोण रिप्लेस झाला 2. या ठिकाणी पूर्ण इक्वेशन मध्ये x च्या जागेवर काय ठेवायचं बेटा 2 ठेवायचं. मग f ऑफ x च्या जागेवर काय ना 2 इज इक्वल टू 2 चा प्लस 6 इंटू 2 प्लस 10. Therefore f of 2 is equal to कितना स्क्वायर बेटा 4 साइन दुने 12 अधिक 10. त्याला कॅल्सियम टाकायचं. कसं टाकायचं? कॅल्सियम. हे जरी डायरेक्ट तुम्ही कॅल्सियम टाकलं तरी चालते. ओके, हे जे वरचं इक्वेशन आहे का नाही हे डायरेक्ट कॅल्सियम टाकलं तरी चालते, काही अडचण नाही. किती चा 2 चा स्क्वेअर 4 आणि एक्स्ट्रा लिहा, बरोबर आहे का? 4 प्लस 12 प्लस 10 किती येतं? 26 येतं. किती येतं? 26. आपण भेटला तुम्हाला काय भेटला? हा f. सेकंड टाइमला काय पुट करणार? x इक्वल टू करणार पुट x इक्वल टू मायनस. ओके, कशाबद्दल बेटा? इक्वेशन नंबर 1. इथं पण लिहू शकता इन इक्वेशन नंबर 1. ते लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल कारण की लगेच वर इक्वेशन 1 होतं. ओके, मग काय येणार आहे बेटा? f ऑफ x चा जागेवर -2 इज इक्वल टू इथे x च्या जागेवर त्याचा स्क्वेअर प्लस 6 इंटू -2 प्लस. आता जर मी या -2 ला ब्रॅकेट केला नाही तर माझा आन्सर रॉंग येणार. काय ना रॉंग येणार. म्हणून कधी पण मायनस व्हॅल्यू जर पुट केली तर काय द्यायचं? ब्रॅकेट घेऊन टाकायचं त्या मायनस व्हॅल्यूचा. ओके, मायनस सोबत. लक्षात याला टाका कॅल्सियम किती तर बघा -2 चा स्क्वेअर इथं -2 आला इज इक्वल टू -2 चा स्क्वेअर 4 6 इंटू -2 -12 प्लस 10 2 येतं का बघा? f ऑफ -3 इक्वल टू काय आला 2. 10 प्लस 4 14 14 -12 2. कॅल्सियम टाकायचं. हा, स्वतःवर जास्त विश्वास ठेवायचा नाही. बरोबर करून टाकसाल. त्याला इक्वेशन नंबर काय घेतलं? सेकंड. त्याला इक्वेशन नंबर 3.
आता त्यानंतर इक्वेशन सेकंड आणि थर्ड वरून आपल्याला या ठिकाणी नाव ओके काय भेटणार एफ ऑफ 2 प्लस एफ ऑफ मायनस 2 इज इक्वल टू एफ ऑफ ची व्हॅल्यू काय आहे 26 प्लस एफ ऑफ मायनस 2 ची किती आहे 2 बस आता त्या दोघांची काय करायची ऍडिशन एफ ऑफ 2 प्लस एफ ऑफ मायनस 2 इज इक्वल टू 28 इज इक्वल टू काय भेटला हे काय झालं तुमचं आन्सर काय झालं तुमचं समजले का मेथड लक्षात आले का या पाच मध्ये लागले तिथं फ्रॉम 2 and 3 कोणत्या कोणत्या इक्वेशन मध्ये त्यामध्ये सोल्युशन शिकतो फ्रॉम 2 and 3 इथं पुढच्या पण राहिलीच आहे काही गरज नाही पण लिहायचं असलं तरी या तिथे व्हॅल्यू पुट केली आपण फ्रॉम सेकंड अँड थर्ड पाहून नको लिहू इथेच पाहून छापतो मी तू आहे ना वापर कर मग त्याचा त्याच्यामुळेच तुम्हाला बरोबर पाहून पाहून छापत नसता स्वतःच्या मनाने लिहित असतात आणि नंतर चेक करायचं मी लिहिलेलं बरोबर झालं का नंतर तीस पैकी 30 मार्क घेऊ शकता कळालं का पूर्ण 56 क्वेश्चन जर येत असले तर 30 पैकी 30 मार्क पण काही जड नाही इथे कॉन्सन्ट्रेशन करता आजचा दिवस तर उद्या 30 पैकी 30 घेऊ शकता जर कॉन्सन्ट्रेशन करणार नाही तर मग व्हायरस पण डोक्यात असेल त्याच्यामुळे मे बी तिथे गेल्यावर प्रश्न तर असं वाटेल की अरे यार इथं ओळखीचं आहे इथं आपल्याला येत होतं पण ते हँग होणार एखादी स्टेप मिस होऊन जाणार ते तुमच्यावर डिपेंड आहे दुसऱ्यावर डिपेंडंट नाही किती कॉन्सन्ट्रेशन लेक्चर करतो त्यावर डिपेंडंट आहे आता एक्सप्लेन करतो मी क्वेश्चन नंबर 3 आणि 4 ओके क्वेश्चन बँक मधला 3 आणि 4 तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलाय सांगितलं होता का मी नाही कळलं होता का हा तर 3 आणि 4 ला आता सॉल्व्ह करून देतोय 3 आणि 4 च्या अगोदर 6 नंबर घेऊ आपण कोणता नंबर 6 नंबर आणि मग 3 आणि 4 झालं झालंय ओके क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन नंबर इथे टाका गेली हा पुढचा क्वेश्चन घ्या if f of x if f of x equal to x square plus 5 x square plus 5 if f of x equal to x square plus 5 find x plus 1 find x plus 1 what f of x plus 1 find f of x plus 1 minus f of x minus 1 आता बघा x च्या जागेवर काय व्हॅल्यू घेतली रे x प्लस 1 x जागा कोणी रिप्लेस केली x या x च्या जागेवरती कोण आला तर पहिले x प्लस 1 आणि पुन्हा नंतर काय आला x मायनस 1 आणि मधात कोणतं साइन दिलं मायनस मधात कुठलं साइन दिलं मायनस काही अवघड आहे का x च्या जागेवर पहिले काय पुट करणार x प्लस 1 नंतर काय पुट करणार x मायनस इथं दोन आयडेंटिटी आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या दोन आयडेंटिटी माहिती पाहिजे आणि ए मायनस इक्वल टू स्क्वेअर मायनस 12 प्लस बरोबर आहे केवढं ओके
त्याचा जर विचार केला म्हणून आपण या ठिकाणी, तर हा जो आपल्याकडे क्वेश्चन दिलाय त्यातला हा गिवन फंक्शन किती येणार, एक्स स्क्वेअर प्लस काय नसतो एक्स स्क्वेअर प्लस 5. त्याला इक्वेशन नंबर 1. पहिले काय पुट करणार आहे बेटा, पुट एक्स इक्वल टू काय पुट करणार, एक्स इक्वल टू काय पुट करणार, इन इक्वेशन नंबर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो एक्स, त्या ठिकाणी काय ठेवायचा, एक्स इज इक्वल टू, इथं पण कोणी एक्स त्याच्या जागेवर एक्स प्लस 1. काय झाला प्लस. आता याला कशाला सॉल्व करणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. समजून राहिला. मग ए म्हणजे कोण झाला तुमचा एक्स, ए म्हणजे कोण झाला बेटा एक्स, हा झाला तुमचा ए आणि हा काय झाला बी. त्याच्या म्हणण्यानुसार पहिला कोणाचा स्क्वेअर आहे, ए चा, म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे बेटा, कोणाचा स्क्वेअर येणार एक्स प्लस काय त्याच्यानंतर 2ab या तिघांचा गुणाकार. मग या तिघांचा गुणाकार 2 into 1 2 2 into x 2x, बरोबर का, 2x into 1 2x. कळलं. त्यानंतर पुढे काय सांगितलं बेटा, बीचा स्क्वेअर सांगितला. बी म्हणजे कोणी 1, 1 चा स्क्वेअर काय ना 1 आणि प्लस हा काय आहे 5. कळलं सगळ्यांना, समजलं का. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 12ab प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे होता एक्स, म्हणून एक्स चा स्क्वेअर प्लस 2 into x into 1 झाला 2x आणि प्लस 1 चा स्क्वेअर झाला 1 आणि शेवटचा हा प्लस 5. कळाला असेल, कोणाला काही डाऊट नसेल. ओके. मग बेटा आता आपल्याला काय दिलंय, हा झाला तुमच्याकडे एफ ऑफ एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू. त्याला सिम्प्लिफाय करू शकतो अजून आपण, एफ ऑफ एक्स प्लस 1 इक्वल टू हा एक्स स्क्वेअर प्लस 8 2x आणि 5 आणि 6. कळलं का. या दोघांना काय करू शकतो आपण, कंबाईन करू शकतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर याला इक्वेशन नंबर 2 द्यायची इच्छा असेल तर द्या, नाही दिलं तरी काही अडचण नाही. आता न देता सांगतो, अगोदरचे इक्वेशन नंबर 2 देऊन सांगितले होते बघा. त्याच्यानंतर काय पुट करायचं बेटा, पुट एक्स इक्वल टू काय घ्यावं लागेल, एक्स काय घ्यावं लागेल, एक्स इज इक्वल टू एक्स इक्वल टू एक्स मायनस. एक मिनिट, एक्स इक्वल टू काय घ्यावं लागेल, पुट एक्स इक्वल टू एक्स मायनस इन इक्वेशन नंबर फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट मध्ये ज्या ठिकाणी एक्स दिसतो त्या ठिकाणी काय द्यायचा, एक्स मायनस. काय द्यायचा, फंक्शन चॅप्टरला जर मला तुमचं बोलणं विकत घ्यायचं काम पडत असेल तर तुम्हाला 4-5 सेमिस्टर M1 द्यावा लागेल. ही सिच्युएशन नक्की. कळालं का. कोणी असो पुट एक्स, एक्सच्या जागेवर काय घ्यायचा आता, एक्स जिथे आपल्याकडे एक्स आहे त्या ठिकाणी काय घेणार, एक्स इक्वल टू एक्सच्या जागेवर काय येणार, प्लस प्लस. आता इथे कुठला फॉर्म्युला लागेल, ए मायनस बी ब्रॅकेट एक्स व्हॅल्यू काय झाली एक्स, एक्स व्हॅल्यू काय झाली 1. मग त्याच्यानुसार त्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. पहिला कुणाचा स्क्वेअर येणार एक्स, नंतर मायनस 2 into x into 1 2x प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि प्लस 5. म्हणजेच काय भेटणार, एक्स स्क्वेअर 5 प्लस 1 6 होईल ना. कुणाची व्हॅल्यू आली, कुणाची व्हॅल्यू आली, जी आलेली एफ ऑफ एक्स मायनस 1 ची व्हॅल्यू आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं ते बघायचंय. काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, फाइंड आउट करताना एफ ऑफ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एफ ऑफ एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू तुम्ही काढलेली काय, एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस 6 एक्स स्क्वेअर प्लस बरोबर. त्यानंतर कुठलं साईन आहे, मायनस त्याच्यानंतर कोण आहे, एफ ऑफ एक्स मायनस 1. एफ ऑफ एक्स मायनस 1 ची व्हॅल्यू काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस. पण हा मायनस सगळ्यांना लागू आहे ना यांना, बरोबर आहे का. म्हणून याला कशात लिहायचं, ब्रॅकेट मध्ये आहे ना, एक्स स्क्वेअर लक्षात. याला ब्रॅकेट मध्ये टाकलं का, कारण याच्या अगोदर मायनस वगैरे आहे काही पण काही गरज पडणार नाही. मायनस असतं तर साईन चेंज झाले असते बरं का मंत्री. एक्स स्क्वेअर प्लस ओके, मायनस इंटू एक्स स्क्वेअर बदली मायनस मायनस प्लस मायनस
बदली यातलं काही कॅन्सल होतं बेटा. काय कॅन्सल होतं रे? फायनली काय राहिलं बेटा आपल्याला? प्लस टेस्ट किती राहणार? हे भेटलं बेटा एफ ऑफ एक्स प्लस वन मायनस लक्षात. ओके, झालं आपलं आन्सर. एखाद्या फॉर्म्युले कळालं का? पाहून पाहून लिहिणं बंद करा. हुशार असाल तर मनाने ट्राय करा. फायनल पेपर काही जास्त दिवस राहिलेला नाही. या 4-5 टाईपचे प्रश्न येतात, जास्त काही वेगळे प्रश्न नाही. आणि उद्याला पेपर झाला की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह होईल ना. कळालं का? कारण की मी सगळा टाइम टेबल चेक केलेला आहे तुमचा. सॅटरडेला सकाळी 9:30 ला पेपर संपणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला डायरेक्ट सुट्टी आहे शनिवारी आणि रविवारी, बरोबर आहे का? आणि सोमवारी तुमचा एकच पेपर आहे. चांगला टाइम टेबल चेक करा. सोमवारी एकच पेपर आहे आणि मंगळवारी 2 पेपर आहेत 10 तारखेला. कळालं का? आणि डोळे उघडे ठेवून टाइम टेबल चेक करायचं असते. हा, आजकाल कसं झालं माहितीये का, ते रील्स पाहू पाहू शॉर्टकट लय मारायला लागले ना. असं दिसतं पाहिजे, काय काही वाचायचं नाही, काय नाही, चालले. काल कोणतरी मेसेज वाचला, रेग्युलर स्टुडंट ऑफलाईन येऊ शकता. तर ते येऊन गेलेले तिथं ऑफलाईन. तर वाचताय वाटलं आता बॅच सुरू झाली. अरे बघा, पहिलं रीड कर, वाच ते, आणि मग यायचं. ग्रुपवर मेसेज आला, पहिलं रीड करायचं. ते म्हातारे कोतारे लोक कसे आता ते पैसे, लिंक कोणती लिंक येते किंवा पैसे टाकून देतात, पैसे डुबू राहिले. ऐकलं असेल ना, फ्रॉड होऊ राहिले पैशाचं. तसं तुमच्यासोबत फ्रॉड होते. एखादा मेसेज आला की वाचायचं नाही, मला डिसिजन घेऊन टाकायचं काही. थोडसा मेंदू ठिकाण्यावर ठेवावं लागेल ना आपल्याला. मी काय म्हणतो, पण मनाला लिहिण्यात जास्त पाहिजे. पाहून लिहिल्यापेक्षा मनाला ट्राय करा, सगळं सांगितलंय मी तुला, बरोबर आहे का? आणि ते क्विक किती लक्षात राहतं तुमच्या, हे इम्पॉर्टंट आहे ना. आता यदा कदाचित एखाद्याला भेटला चान्स, मास्तर गेलं 5 मिनिटं बाहेर वर्गातलं फायनल पेपरच्या दिवशी, आणि शेजाऱ्याचा क्वेश्चन पाहून घ्यायला चान्स भेटला 1 मिनिट त्याला, तर 1 मिनिटात ते प्रश्न फिट झाला पाहिजे, बरोबर आहे का? आणि लगेच लिहिता आला पाहिजे. 4-5 मार्क आपले वाढू शकते ना, है की नाही? मग ती प्रॅक्टिस चांगली बी ना, वाईट थोडी ते. म्हणून सांगायला इथं शिकवलं कधी पाहून घ्यायचं, पट कर बरं मुंडक न करता लिहिता आलं पाहिजे. डोक्यात तेवढ्या टायमासाठी छापता आलं पाहिजे. ऑटोमॅटिकली तुमची ग्रोथ असते. पण तुम्ही असा एक शब्द जर पाहून पाहून लिहिसाल तर भाई जल्दी तू बुढ़ा होने वाला है, और लय लवकर तुला चमचाला खाऊ घाला लागणार आहे बाबा. कारण की आता जर मेहनत नाही घेतली तर काम नाही कुत्र्यावाणी करावं लागेल. लवकर मारणार, लवकर मारणार. पण आता जरा रिलॅक्स राहिले तर थोडे जास्त दिवस जगसाल, है की नाही? म्हणजे चांगला अभ्यास करून पुढं रिलॅक्स राहिले, है की नाही? कोण काय झालं, कोण का टपकतो ना, आला पाहिजे आपल्याला जो टपकणार आहे टपकला, है की नाही बरं? झालंय का बाळांनो? पाहून पाहून लिहून झालंय का? चेक करून घ्या एकदा.
तिसरा सांगतो, चौथा तुम्ही करसाल. ओके, पाचवा मी घेतलेला ऑलरेडी, तो एक्सप्लेन करून देतो आणि दुसरा एक घेऊन घेतो. ओके, आलं लक्षात? बघा झालं आहे. त्याच्यानंतरचा तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन घ्या. फाइंड एफ ऑफ टी. डोळे पाहणी. ओके, फाइंड एफ ऑफ टी इफ एफ ऑफ एक्स. अरे फाइंड एफ ऑफ टी इफ एफ ऑफ एक्स equal to x plus 2 upon 4x minus 3 and p equal to 2 plus 3x upon 4x minus 1. 2 plus 3x upon 4x minus 1. 2 plus 3x upon 4x minus 1. ओके, बघा बेटा, आता त्याला काय फाइंड आउट करायला सांगितला. पहिला मुद्दा आपल्याला फंक्शन काय दिलेला आहे तो लिहून घ्यायचा. एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिला आहे, एक्स प्लस 2 अपॉन ही एक्स ची, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिली आणि अजून कोणाची व्हॅल्यू दिली आपल्याला, टी ची. ची काय दिली, 2 प्लस 3x अपॉन 4x मायनस 1 आणि फाइंड आउट काय करायचं सांगितला, एफ ऑफ टी. कळलं का? कधी कधी असं पण असतं, शो दॅट एफ ऑफ टी इक्वल टू समथिंग काहीतरी व्हॅल्यू पुढे दिलेली असते. ओके, तर सेम क्वेश्चन आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या बेटा. त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. त्याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. मग आपल्याला या ठिकाणी आता एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स प्लस 2 अपॉन 4x मायनस 3 आपण घेतलेला आहे. त्यानुसार जर आपण विचार केला, एफ ऑफ एक्स आहे, एक्सच्या जागेवर कोण पाहिजे तुम्हाला, टी पाहिजे. एक्सच्या जागेवर कोण पाहिजे, म्हणून तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार, पुट एक्स इक्वल टू टी नंबर 1. या एक्सच्या जागेवर कोण पाहिजे आपल्याला, टी पाहिजे. ओके, एक्सच्या जागेवर कोण पाहिजे, टी पाहिजे. म्हणून आता ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी काय येणार, टी येणार. बरोबर, इथे काय येणार, टी प्लस 4t. बरोबर आहे. पण आपल्याला अजून कुणाची व्हॅल्यू किंवा दिली आहे, टी ची. कोणत्या साईडला टाकायची, राईट साईडला. लेफ्ट साईडला टाकायची का, कारण काय करायचं सांगितलं, एफ ऑफ टी. लेफ्ट साईडला एफ ऑफ टी ठेवणार, राईट साईडचा आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये येणार, एक्सच्या. म्हणून टी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, तर काय करायचं, राईट साईडला टी ची व्हॅल्यू पुट करायची. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार बट, म्हणजे परंतु का, पण परंतु होते का, टी इक्वल टू काय दिला आपल्याला, 2 प्लस एक्स 4x मायनस 1. 2 प्लस 4x मायनस. कळालं का असेल, कोणाची व्हॅल्यू दिली, टीची. ती कुठे टाकायची, याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोण दिसेल, टी. त्या ठिकाणी काय ठेवणार, 2 प्लस 3x अपॉन 4x मायनस 1. आणि इकडे बेटा हा काय, एफ ऑफ टी आहे, एफ ऑफ टी. तिच्या जागेवर काय येणार, 2 प्लस 3x अपॉन 4x मायनस 1 2 अपॉन 4 इन ब्रॅकेट 2 प्लस 3x ब्रॅकेट क्लोज मायनस 3. ओके, या ठिकाणी काय होत असते माहितीये का, की थोडीफार नजर इकडे तिकडे जर झाली तर मिस्टेक होते. या ठिकाणी घडते ते मिस्टेक. ओके, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन सॉल्व्ह करायचं. पहिले काय करायचं माहितीये का, आता ह्या पूर्ण पहिले हा न्यूमरेटर त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, मग ऍज इट इज लिहायचं. वरच्या टर्मला मी ऍज इट इज लिहितो सध्याचं, 2 प्लस 3x अपॉन प्लस अपॉन 4 into 2 8 4 into 3 x आणि अपॉन मध्ये 4x मायनस 3. या दोघांच्या अपॉन मध्ये कोण आहे, दोघांच्या अपॉन मध्ये कोण आहे, तर आपण इमॅजिन करू शकतो. ओके, मग बेटा आपल्याकडे आता या ठिकाणी काय दिला, एफ ऑफ टी इक्वल टू कोणता गुणाकार करायचा, तिरपा. 2 into 1 ओके प्लस 3x into 1 3x होतंय का, प्लस 2 into 4x 8x
ओके प्लस 2 into -1 minus upon 4x minus 1 into 1 is 4x. कळालं? हे झालं न्यूमरेटर. असंच कोणाचं करायचं डिनॉमिनेटर. बरोबर आहे का? 1 into 8 8 1 into 8 8 पुन्हा 1 into 12x 1 into 12x पुन्हा -3 into 4x minus minus -3 into -1 minus minus plus minus plus समजून आले पर्यंत काही डाऊट कोणाला? ओके अपॉन मध्ये काय येणार आहे बेटा? अपॉन मध्ये काय येणार? मायनस समजलं की नाही समजलं? कळालं सगळ्यांना? काही डाऊट कोणाला? बघा आता हे झालं यातलं काय काय कॅन्सल होतं? 4x minus 1 4x minus 1 काय होणार? कॅन्सल होणार. 4x minus 1 4x minus 1 कॅन्सल झाला तर f of t इक्वल टू शांततेत सोडवायचं. अजून पण कॅन्सल होते पण आपण नंतरच्या स्टेप मध्ये कॅन्सल करू. ओके किंवा 2 minus 2 गायब 3x plus 8x किती आला? 11x 12x minus 12x गायब 8 plus 3 काय आला? बरोबर आहे का? इथं तुमचं आन्सर चेक करतात फायनली. हे जर तुमचं 11x by 11 आलं तरच ते करेक्ट येऊन असते. वर एखादी मिस्टेक थोडीफार झाली तरी अडचण नाही पण मिस्टेक झाली तिकडे येणार नाही. अडचण आहे का नाही? आहे प्रॉपर सोडव. फायनली काय भेटणार? f of t equal to कळालं का मला? हो समजलं की नाही समजलं? ओके f of t equal to काय आलं? x आलं. ओके लिहू नका. असा सिमिलर एक क्वेश्चन मी पहिले एक्सप्लेन करतो नंतर. ओके बरं लक्ष द्या. प्रश्नामध्ये काय दिला? इफ y इक्वल टू आणि f ऑफ x इक्वल टू दोघांची व्हॅल्यू सोबत येईल. y इक्वल टू आणि f ऑफ x इक्वल टू सेम क्वेश्चन आहे. 2x minus 3 upon 3x minus 2 then show that f of y equal to x असं शो करा. मग काय म्हणलंय त्याचं? शो दॅट f of y equal to x आहे ना. मग y कोणाच्या जागेवर आला? x च्या. y कोणाच्या जागेवर आला? x. मग पहिला आपण गिवन फंक्शन f of x equal to 2x minus 3 upon 3x minus 2 लिहून घेतला आणि f of x ची जी व्हॅल्यू होती तीच व्हॅल्यू कुणाची आहे? y ची व्हॅल्यू. तीच व्हॅल्यू कुणाची पाहिजे? अगोदरच्या याच्यामध्ये आपल्याला टी ची व्हॅल्यू वेगळी दिली होती आणि y ची व्हॅल्यू f of x ची व्हॅल्यू वेगळी दिली होती. इथे काय जी व्हॅल्यू f of x ची आहे तीच व्हॅल्यू कुणाची आहे? y. समजलं का? मग आपण f of x लिहून घेतला त्याला इक्वेशन 1 दिलं आणि x च्या जागेवर कोण पाहिजे होता? y म्हणून आपण म्हणलं पुट x इक्वल टू y इन इक्वेशन नंबर 1. मग जिथे x दिसेल तिथे काय ठेवला? y. तिथे y घेतला तिथे 2y minus 3 3y minus 2 2y minus 3 3y minus 2. लक्षात? त्यानंतर बाळांनो आपल्याला इथं राईट साइडला x आणायचा आहे. y पाहिजेत का? नाही. y ची पण व्हॅल्यू आपल्याला दिली आहे प्रश्नात. काय दिली? y इक्वल टू सुद्धा 2x minus 3 3x minus 2 म्हणून लिहिलं मी बट y इक्वल टू 2x minus 3 3x minus 2 2x minus 3 3x minus 2. मग हा 2 जसाच्या y च्या जागेवर काय आला? 2x minus 3 upon 3x minus 2. पुढचा -3 as पुन्हा 3 as y च्या जागेवर 2x minus 3 upon 3x minus पुन्हा -2 as पुन्हा काय करायचं? हा जो बाहेरचा असतो जसं त्याच्यामध्ये पण एक डिनॉमिनेटर मध्ये बाहेरचा लावतो त्याला कोणाला मल्टिप्लाय करायचं? याला वरच्या. 2 into 2x 2 into -3 -3 आपण म्हणला 3x minus 2 जसाच्या हा -3 जसाच्या a डिवाइड ची साइन as it is. पुन्हा 3 into 2x 6x 3 into -3 हा आपण म्हणला 3x minus 2 as it is. हा -2 as it is. या दोघांच्या पण आपण मध्ये काय असतो? 1. मग काय केलं होतं आपण? तिरपा गुणाकार. 4x into 1 is 4x -6 into 1 is -3 into 3x is -3 into -2 is +3 आणि अपॉन मध्ये 3x -2 into 1 is 3x -2. ओके आलं लक्षात? त्यानंतर इथं 6x into 1 is 6x -9 into 1 is -2 into 3x -6x -2 into 3x -2 into -2 आणि अपॉन मध्ये 3x -2 into 1 is 3x -2. पुन्हा दोघांचा डिनॉमिनेटर सेम येतो काय होतो? या टर्मला आणि या टर्मला मी ऍज इट इज लिहून घेतलं.
नंतर प्लस 6 मायनस 6 कॅन्सल आणि 6x मायनस 6x कॅन्सल 4x मायनस 9x काय झाला मायनस 5x मायनस 9 प्लस 4 काय झाला मायनस 5 मायनस 5 मायनस 5 कॅन्सल therefore f of y equal to काय आला yes f of y equal to काय आला yes आला समजून आलं का सोपं आहे नक्की सोपं आहे कळतंय का नाही कळतंय ओके आता जो क्वेश्चन आपला चालू होता तो तुम्हाला काय करायचा आहे लिहायचा तो तुम्हाला काय करायचा आहे लिहायचा बरोबर आहे का हा लिहून घ्या आणि एक ट्राय करायचा जो ट्राय करायचा तो या ठिकाणी लिहितोय ना लगेच ट्राय करा मित्रांनो होमवर्क लिहितोय find f of t if f of x equal to x plus 3 upon 4x minus 3 and t equal to 3 plus 5x upon 4x minus 1. T plus 5x upon 4x minus 1. जेवढं पाऊंड दिवसात तेवढं बरोबर वारंवार सांगत राहील तुम्ही पाहून घेत राहा मी सांगत राहील वाक्यानंतर आठवायचे माझे आणि 12th पेन पिक्चर पाहून घ्यायचा इतना कॉपी करेगा ना बस उतना डूबेगा कॉपी छोड़ते कलेक्टर भी बन सकता पण काहीतरी बनायसाठी माणसाला मेहनत खूप घ्यावी लागते तेव्हा बनतो आणि चोराच्या मनात चालणं असतं जेवढी चोरी करशील का नाही बाबू तेवढा डूब लागतो कळलं का? तुझा क्लास लावून फायदा नाही मित्र वेक्टर चॅप्टर दिल्याच्या नंतर दुपारच्या टायमिंगला बेसिक सायन्स ऑनलाईन सी प्रोग्रामिंग बरोबर ना हा इथे का एफ ऑफ टी काढायचंय ना फंक्शन ऑफ टी काढा म्हटलं ना प्रश्न असा दिलेला आहे तुम्हाला फंक्शन ऑफ टी ची व्हॅल्यू एफ ऑफ हे समोर एक्स आला पाहिजे असं म्हणणं आहे की तुमचं
हा 4x मायनस 3 किती होतं 3च्या जागेवर जर 5 असला तर मग एफ ऑफ टी इक्वल टू एक्स येतं असं म्हणणं तुमचं. पण त्यांनी शो करा म्हटलं, जे आन्सर येईल ते देऊन टाकायचं. कारण काय सांगितलं, फाइंड एफ ऑफ टी साईन. कळालं ना. मॅडमने जरा रॉंग दिलं आणि पेपर चेक करायचा बरं हा जाऊन फायनल पेपरचे मार्क चेक करायचे, बघून यायचे. कळालं का. कारण आता पेपर कधी चेक होतील, कधी मार्क टाकतील हे पता बी लागणार नाही. तो पेपर बघायचे. याचं एक्स नाही आलं तर नाही आलं, इथं काहीतरी वेगळे येणार, वर काहीतरी वेगळे, खाली काहीतरी वेगळे. त्याला उलट सुलट आलं तर काय होतं. त्यांनी आपल्याला काय दिलंय, हे दिलंय. आपण त्यांनी जे दिलं तेच येऊ क्वेश्चन मध्ये. मी पहिलं सांगितलं कॉलेज ऑटोमॅटिक एवढं चुका होतं करायचं. सोडवसर ना. आणि हे सोडवणं झालं, हे झालं लिहून. त्याच्यानंतर हे ट्राय करायचं आणि हे ट्राय करणं झालं की त्याच्या मागचा जो क्वेश्चन आहे हे झालं की लिहून, हे सगळ्यांचं लिहून झालंय. हा क्वेश्चन तुम्हाला ट्राय करायचा आहे, याचं उत्तर एफ ऑफ टी इक्वल टू एफ आलं पाहिजे ही अपेक्षा आहे का नाही. तुमचं जे येईल ते लिहायचं. कळालं का. किती येतं 70 22x प्लस 15 असं येतं का. तुमचं काय वेगळं आलं, खाली 13 प्लस 6x. ओके, अजून 17x अपॉन 23x. ओके, अजून बघ करा तुम्ही तुमच्या ट्राय करा, जे काय आन्सर येईल ते मी सॉल्व्ह करून देतो, पेपर सॉल्व्ह करून. ठीक आहे. $17 upon 13 plus 60x. आपण चालतंय नंतर
17 years upon 15 plus 8 years. 17 years upon 15 plus 8 years. असं उत्तर आहे. बघा लक्ष द्या. पहिला मुद्दा तो क्वेश्चन चुकीचा आहे. ओके, पण त्यांनी फाइंड एफ ऑफ टी म्हणलं म्हणून आपण त्या क्वेश्चनला चुकीचं म्हणणार नाही. आलं लक्षात? फाइंड एफ ऑफ टीचं काही पण उत्तर येऊ शकतं. त्याला चुकीचं काय म्हणणार? शो दॅट जर असतं तर आपण त्याला रॉंग आहे हे प्रूव्ह करू शकतो. ओके, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय क्वेश्चन आहे तो? एफ ऑफ एक्स इक्वल टू सांगा एक्स प्लस 3 अपॉन 4x मायनस 3. ओके, एक गिवन फंक्शन आहे. ठीक आहे, तिला 3 प्लस अपॉन 4x मायनस 1 आणि फाइंड काय करायचं सांगितलं त्यांनी? एफ ऑफ टी. काय फाइंड आउट करायचं सांगितलं? बरोबर, एफ ऑफ टी फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलं. मग बघा बाळांनो, तर याचा विचार आपण केला तर एफ ऑफ एक्स इक्वल टू काय ना एक्स प्लस 3 अपॉन 4x मायनस 3 हे आपलं गिवन फंक्शन झालं. ओके, मग पुट काय करणार? त्याच्यामध्ये एक्सच्या जागेवरती टी पुट करणार. इथे एफ ऑफ एक्सच्या जागेवर टी येणार. इथे पण टी प्लस 3 अपॉन 4t मायनस 3 येणार. बट आपल्याकडे टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. काय? 3 प्लस 5 अपॉन x मायनस 1. 3 प्लस 5x अपॉन ही कोणाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे? बट टी इक्वल टू काय दिला? 3 प्लस 5x अपॉन 4x मायनस 1. मग टी ची व्हॅल्यू टीच्या जागेवरती पुट करणार, पण लेफ्ट साइडला पुट करणार का? राईट साइडला. टीच्या जागेवरती काय येणार मग? 3 प्लस 5x अपॉन 4x मायनस 1 प्लस 3 अपॉन 4 पुन्हा 3 प्लस 5x अपॉन 4x मायनस. नंतर या पूर्ण काय करायचं? आत मल्टिप्लाय. डायरेक्ट शॉर्टकट सुद्धा सांगतो आता बघा. पहिले शॉर्टकट सांगायला याच्या पण आपण मध्ये 4x मायनस 1 येणार आणि याच्या पण आपण मध्ये 4x मायनस 1 येणार. तो कॅन्सल होणार. सो नाही लिहिलं तरी चालेल. इकडे काय कन्सिडर करतो? 1. इकडे काय कन्सिडर करतो? 1. एक स्टेप वाचणार आहे तुमची. 3 प्लस 5x इंटू 1 इज 3 प्लस नंतर प्लस 3 इंटू 4x 12x 3 इंटू मायनस 1 अनलेस तुम्हाला लिहायचं असलं ते आपण म्हणलं असं लिहून टाका 4x मायनस 1. बरोबर का? ते कॅन्सल होणार ते लिहूच नका असं मी तुम्हाला सल्ला देईन. ओके, हा 4 इंटू 3 12 आणि 4 इंटू 5 20 आणि इकडे कोण आहे 1 म्हणजे 4 इंटू 3 12 12 1 चा 4 इंटू 5 20x इंटू 1 इज 20x. कळलं? मायनस 3 इंटू 4 इज मायनस 12x आणि मायनस 3 इंटू मायनस 1 प्लस 3 आणि याच्या पण आपण मध्ये कोण येणार आहे 4x मायनस 1 म्हणून तो 4x मायनस 1 4x मायनस 1 कॅन्सल होणार तर तो नाही लिहिला तरी चालतो. कळलं ना? आता यात काही कॅन्सल व्हायसारखं आहे का? हा पहिला प्लस 3 आणि मायनस 3 काय होणार? कॅन्सल. बाकीचे काही कॅन्सल होणार आहे का? नाही. ओके, वर काय काय राहिलं बघा. Therefore काय करायला? एफ ऑफ टी इक्वल टू 5x प्लस 12x किती झाला? 17. आपण मध्ये काही कॅन्सलच नाही होते. मग 20x मायनस 12x किती आला? 8x किती आला? 8x प्लस 12 प्लस 3 किती राहिला रे? 15. 12 प्लस 3 काय झाला? 15. हे झालं तुमचं आन्सर. कळलं का? पण असा प्रश्न देणार नाही. ते इक्वल टू एक्स होईल असा शक्यता प्रश्न आहे. बरोबर चुकून आला बाय प्रिंटिंग मिस्टेक तरी पण तो करेक्ट आहे. जर फाइंड म्हटलं तर सो दॅट म्हटलं तर करेक्ट राहणार नाही. कळलं का? हा 17x इथं आपण मध्ये 15 प्लस 8x लिहिलं तरी चालते. ज्यांचं आलं नव्हतं एका मिनिटात लिहून घ्या फास्ट मध्ये. झाले आता
आता एक इवन ऑडचा प्रश्न समजून सांगतो आणि शेवटचे 3 प्रश्न जे आहेत ते समजून सांगतो. ओके, शेवटच्या 3चा फोटो काढून घ्यायचा, ऑलरेडी झालेले आहेत ते, पण येणारी गाईड करू नको, कालच घेतलेत ना नाही. इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन काय असतं याच्यावर क्वेश्चन शक्यतो पडतेच. डिफाईन सुद्धा विचारत असतात, फायनल पेपरवर विचारू शकतात डिफाईन किंवा ऑड फंक्शन. हा पेपर आहे तुमचा मागच्या वर्षीचा फायनल पेपर होता तो, आणि या पेपर मधून तुम्हाला जर आता पेपर जर दिला हा, तर ज्याला सुरुवातीपासून खरंच रेग्युलर अभ्यास केलेला आहे त्याला नाही म्हटलं पण 62 मार्काचा पेपर ऍज इट इज सॉल्व्ह करता यायला पाहिजे. 62, ज्याला यातला 62 मार्काचा पेपर सॉल्व्ह करता येत असेल आजच्या कंडिशनला, त्याला खरंच मनापासून सुरुवातीपासून अभ्यास केलेला आहे. कळालं का? ज्याला करता येणार नाही सॉल्व्ह त्याचं काही खरं नाही. पूर्ण क्वेश्चन त्यांनी झालेले मॅक्झिमम जवळपास. आणि हे पण सांगतोय आजपासून लक्षात ठेवायचं, जे काही क्वेश्चन घेणार आहे फायनल पेपर मध्ये त्यातले तुम्हाला 99% क्वेश्चन भेटतील, 90% तरी भेटतील. कळालं का? ऍज इट इज जसेच्या तसे समजायला का? तिथे तिथे काही आपल्याला छापून लिहिता येणार नाहीये, तिथे तुला मेंदूचाच वापर करतो. म्हणून सुरुवातीला सांगायलो जर आपण मेंदूचा वापर केला तर फायदा होईल. कळालं बेटा? तो पुढच्या सेमिस्टरला माझ्या टिकणार का नाही टिकणार मला याची पण गॅरंटी नाही, कारण मी लयच बोलत राहतो. राग आला तरी चालते, सुधारला तर सुधर बाबा, नाही सुधारला तर काही अर्थ नाही. माझा प्रयत्न आहे शिंदेसारख्या व्यक्तीला जर सुधारला आपण तर मग कोणाला सुधरू शकतो. सगळ्यात पण द्यायचे झालं. चला, इवन आणि ऑड फंक्शन जो होता तो बघूया आपण. प्रश्न विचारलाय, if f of x equal to 4x raised to 4 plus 3 cos x plus x sin x plus 1 plus x sin x plus 1. कळलं का? show that your function is given. Show that function is given. Function is given. ओके, दिलेलं फंक्शन इवन आहे असं शो करा असं म्हटलंय. जर इवन आणि ऑड हा शब्द जर आला तर पुट एक्स इक्वल टू काय करायचं, -x. ओके, दोन डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. काळजीपूर्वक समजा, कुठलाही क्वेश्चन जर आला तर नुसता एक क्वेश्चन सांगून हा काही कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. तर पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगतोय, लक्ष द्या. बघा, पहिलं छापाछापीचे मीटर बंद करा. आता डेफिनेशन ऑफ, जर याच्या दोन्हीच्या डेफिनेशन बघायचं तुम्हाला, इवन फंक्शन कुणाला म्हणतो. ओके, तर काय असतं माहिती का, एक्सच्या जागेवरती काय ठेवतो आपण मायनस. जर एक्सच्या जागेवर काय ठेवला, -x, तर सगळ्या ठिकाणी एक्सच्या जागेवर -x ठेवल्याच्या नंतर हेच फंक्शन वापस येत असेल, म्हणजेच रिटर्न उत्तरामध्ये काय येत असेल, फंक्शन येत असेल एक्सच्या जागेवर -x ठेवून, म्हणजे f of -x इक्वल टू f of x असेल, then the function is even function. Then the function is even. ओके, if f of x काय दिलं आपण आपले, if f of x दिलं, बरोबर आहे का? एक मिनिट काय झालं वापस
if f of minus x equal to काय असेल f of x, then function is even. बरोबर आहे का? ही झाली पहिली डेफिनेशन. दुसरी काय ऑडची. if f of minus x equal to, if f of minus x equal to काय असणार minus f of x असेल, then function is odd function. Then f of x is odd function. Then f of x is odd function. कळालं का? हे कोणतं असणार आहे इवन फंक्शन. आणि इवन आणि ऑड हा सुद्धा आला तर याच्या जागेवर काय ठेवायचा, याच्या जागेवर काय ठेवायचा. आता त्याचा पण एक शॉर्टकट सांगतो. डायरेक्ट तुम्ही ओळखू शकता फंक्शन इवन आहे का ऑड आहे. मी अगोदर पण सांगितलं, डबल एकदा सांगतो बघा. डायरेक्ट ओळखू शकतो आपण फंक्शन इवन आहे का ऑड आहे. मित्रांनो काही गोष्टी लक्षात ठेवायचं, यक्स त्यानंतर साइन आणि एक कॉस. कॉसला एव्हरी टाइम काय द्यायचं पॉझिटिव्ह. जर साइन एक्स ची पॉवर जर ऑड असेल, एक्स ची पॉवर काय असेल ऑड, तर काय येणार निगेटिव्ह. आणि जर एक्स ची पॉवर काय असेल इवन, तर काय येणार पॉझिटिव्ह. तसंच साइन ची पॉवर काय असेल ऑड असेल तर काय येणार निगेटिव्ह. आणि साइन ची पॉवर काय असेल इवन जर असेल तर काय येणार पॉझिटिव्ह. इवन म्हणजे काय 2, 4, 6 या पटीत जर पॉवर असेल तर काय द्यायचं पॉझिटिव्ह. आणि ऑड नंबर असेल तर पॉवर काय द्यायची निगेटिव्ह. बरोबर आलं का? मायनस इंटू मायनस काय होतं प्लस, प्लस इंटू मायनस काय होतं मायनस, प्लस इंटू प्लस काय होतं प्लस. बरोबर आहे का? मायनस इंटू प्लस काय होतं मायनस. एवढं माहिती आहे तुम्हाला. या ठिकाणी दोन फंक्शन जर मल्टिप्लाय मध्ये असले, जसं की आता या ठिकाणी एक्स आणि साइन एक्स हे दोन कसे आहेत मल्टिप्लाय, कसे आहेत. पण इथं कॉस एक्स एकच फंक्शन आणि एक कॉन्स्टंट, आणि ते कॉन्स्टंट नंबर लिहितो. हा कॉन्स्टंट नंबर, कॉन्स्टंट नंबर एवढी टाइम काय असणार साईन पॉझिटिव्ह. कोणत्या साईनचा विचार करायचा पॉझिटिव्ह. हे मिडलला जे चिन्ह दिलेले आहेत यांचा विचार करायचा म्हटलं का मी नाही, मिडलच्या चिन्हांचा विचार करायचा का नाही. ओके आलं लक्षात. मिडलला जे चिन्ह दिलेले आहेत त्यांचा विचार करायचा, एकदम सोपं आहे. ओके ताबडतोब डोक्यात बसतोय. कुणाची पॉवर म्हटलं मी एक्स ची पॉवर जर ऑड असेल तर काय घ्यायचं मायनस, आणि एक्स ची पॉवर इवन असेल तर काय घ्यायचं प्लस. सरळ सरळ झालं त्याचे एक्स आणि साइन या दोघांची पॉवर ऑड असेल तर कुठलं साइन येणार मायनस, आणि त्या दोघांची पॉवर इवन असेल तर कुठलं साइन येणार. ओके मग कॉस असेल तरी प्लस आणि कॉन्स्टंट असला तरी प्लस. कॉसने ऑड असो का इवन असो काही घेणे देणार नाही. त्या बिचारा कोणाच्या अंदाज न बदल. कळालं का? कोणाच्या बंधत पडत नाही, ते त्याचं कामाची काम आहे. आपण एव्हरी टाइम पॉझिटिव्ह दोन कान फटके मारले तरी तो हा ठीक आहे पॉझिटिव्ह. ओके लक्षात आलं का? इथं कसं आहे ऑड असेल तर निगेटिव्ह, इवन असेल तर मग तुमच्या हे लक्षात आलंय ना. ऑड असलं तर काय असतं निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह साइन आला तर काय ना ऑड फंक्शन, आणि पॉझिटिव्ह साइन आला तर काय ना. मला ते चेक करताना इथं चेक करायचं. ही आपली पहिली टर्म आहे. फोर काय आहे कॉन्स्टंट, त्याच्यासाठी कोणतं साइन येणार पॉझिटिव्ह. आणि एक्स ची पॉवर काय आहे इवन, इवन म्हणजे काय आला पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय आला पॉझिटिव्ह. अरे बघा फंक्शन तर इवन आहे. पहिल्याची चौका दुसऱ्याला शोधलं का समजून आलं का? तरी पण दुसरं चेक करून घेऊ. हा पॉझिटिव्ह कॉस म्हणजे पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. एक्स ची व्हॅल्यू काय ना निगेटिव्ह. बरोबर आहे का? निगेटिव्ह ना. साईनची पॉवर सुद्धा काय आहे 1, काय निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह आलं. आणि शेवटचा 1 काय कॉन्स्टंट, तो सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह. समजून आलं पाहिजे. मग मला अगोदरच कळालं प्रश्न सोडवायच्या अगोदर की फंक्शन काय आहे इवन. जर फंक्शन इवन आहे हे जर तुम्हाला अगोदरच कळालं असेल तर एकदम सोपं आहे. तुम्हाला काहीच येत नसले ढेकणं तरी पण आपण आरामशीर लिहू शकतो. ढेकणं माहितीत ना, कळलं का? एकाच जागेवरती जास्त दिवस खाट पडलेली असेल तर त्याला ढेकणं होतात, माहितीये का? माहितीये का? आपलं बिस्तर एकाच ठिकाणी जास्त दिवस असेल तर त्याला ढेकणं होऊ शकतं. जसं मच्छर गिच्छर असतं का त्याच्या ढेकण्याचा प्रकार ते चावतोय. ओके बघा इकडं राजगिरीवर जाऊन पाहायचं. तिथे आपण एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी गेलो मग रूम वगैरे करतात ना, तिथे थांबला आपण लॉजवर, मग तिथे कळते आपल्याला ढेकणं चावतं करायच्या. ओके पहा लक्ष द्या. अरे मस्त रे दिसतो द्या. झाला सुरू लगेच 0 मिनिटात तर गप्पा मारायला भेटल्या.
हा आपला गिवन फंक्शन आहे. फंक्शन काय सांगितलं मी? ऑड येते नाही. फंक्शन ऑड आणि इव्हन हे जर चेक करायचं असेल तर एक्सच्या जागेवर काय पुट करायचं? मायनस. एक्सच्या जागेवर काय पुट करायचं? ओके. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहा? पुट एक्स इक्वल टू, मला पण अगोदरच कळेल फंक्शन काय आहे? इव्हन. आणि शिव पण तेच करायचं सांगितलं, म्हणजे फंक्शन काय आहे? इव्हन. राहिलं का? तरी पण चेक करून घ्यायचं. एखाद्या दिवस राहत नाही तिथेच इव्हन क्रॉस चेक होऊ शकतं. पुट एक्सच्या जागेवर काय घ्यायचं? इथं 4 याच्या जागेवर काय येणार? ची पॉवर 4 प्लस 3 इथं कॉस याच्या जागेवर काय येणार? प्लस इथं याच्या जागेवर काय येणार? इथं साईन याच्या जागेवर काय येणार? आणि प्लस काय येणार? मग मला हे माहिती ना फंक्शन काय आहे? इव्हन. फंक्शन काय आहे? एक स्टेप सोडून देतो. हा मला माहिती आहे फंक्शन इव्हन आहे, म्हणून एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू काय येणार आहे? येणार आहे ना? येणार का नाही येणार? इकडे तर माझा काय राहणार? एफ ऑफ मायनस एक्सच राहणार आहे. येणार काय फंक्शन? एफ ऑफ एक्स. अरे एफ ऑफ एक्स डायरेक्ट दिलेलं, काय रे डोकं लावायचे या कॅल्क्युलेशनला? डायरेक्ट येऊन टाकायचं वरचं उचलून. कळालं का नाही? कळालं? कुठून आलं का होऊन आलं पाहत बसा सर तुम्ही, आम्हाला काय घेतलं नाही आलं. कळालं काय? कळालं? कॅल्क्युलेशन करत बसलो का? ऑडचं पण कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. इथंच ओळखून घ्यायचं ऑड आहे काही म्हणजे. कसं ओळखायचं समजलं? नक्की कळालं? समजलं की? मग एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स इक्वलची कंडिशन आहे. Therefore the function is even function. Therefore the function is समजलं मला हो? कळालं नाही? कळालं? आता मनात पण लिहू शकता ना प्रश्न. त्याच्या जागेवर काय ठेवायचं होतं? मायनस एक्स ठेवायचा, तिथं दिसेल एक्स, तिथं मायनस एक्स, आणि नंतर इव्हन फंक्शन आहे वर सिस्टम उचलायचे टेकून द्यायची त्याच्यानंतर. कळालं का? आणि ऑड मध्ये काय करायचं सांगू? ऑड मध्ये जर असलं त्याला बघून घ्या. ऑड मध्ये जर असलं तर आपली स्टेप पहिली कशी? पुट एक्स इक्वल टू मायनस, इथं येणार. येणार का नाही येणार? ऑड जर असलं तर वरच इथं लिहायचं, फक्त सगळे चिन्ह बदलून टाकायचे. सगळेच काय बदलून टाकायचे? चिन्ह या स्टेप मध्ये बदलले. आणि त्याच्यानंतर खालच्या स्टेप मध्ये मायनस लिहायचं, ब्रॅकेट मध्ये आपला जे फंक्शन होता ते लिहायचं. कळालं का? समजलं आलं का? एक स्टेप वरती ऑड मध्ये, किती स्टेप वरती? एक स्टेप कशामध्ये वाढती? ऑड. समजलं का नाही? समजलं? कळालं का नाही? कळालं? ओके. समजल्या? एखादा ऑडचा क्वेश्चन पण सांगू. हे पण विचारतात बरं, डिफाईन इव्हन अँड ऑड फंक्शन. मग इव्हन अँड ऑड फंक्शन द्यावं लागतं. झालं का? 0 मिनिटात दिन व्हायला पाहिजे. पुढच्या सेमिस्टरला एक कशी असणार आहे? ती डायरेक्ट वेगळी असणार आहे. वेगळी म्हणजे 100 आउट ऑफ 100 मध्ये. कळालं का? बॅच मी सेपरेट करणार आहे. त्या बॅच मध्ये 100 स्टुडंट राहतील. किती राहतील? 100 विद्यार्थी राहतील. कारण सेकंड सेमिस्टरला स्टुडंटची संख्या वाढते आणि एका बॅचच्या 2 ते 3 बॅच होत असतात. ओके. जसे मी मागच्या वर्षीप्रमाणे मागच्या सेमिस्टरमध्ये, सॉरी या सेमिस्टर पासून सांगत येत आहे. सुरुवातीपासून ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात आणि त्या घडत चालल्या. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? चुकीचं बोललं ऐकलं तरी चुकीचं, सर चुकीचं बोलले वाक्य सरांनी अगोदर सांगितलं ते रॉंग ठरलं असं दिसतंय का? नाही, तो अनुभव तुम्ही घेतला. तर पुढच्या सेमिस्टरला मॅक्सिमम मुलांना आता पेपर झाला की तार दिले होते. बाउंड्री पण असेल ते पण म्हणतात. कारण पुढचं सेमिस्टर हे डिपेंडंट चॅप्टर खूप कमी आहे. म्हणजे त्या चॅप्टर आपली पासिंग होईल असा प्रकार नाही पुढच्या सेमिस्टरला.
करावंच लागणार तुला, तरच पास होणार तुला, त्याचा पास होणार नाही. असं पुढचं सेमिस्टर असते. त्यामुळे पुढच्या सेमिस्टरसाठी वाढून जाते आणि दोनच्या किती बॅच येतात, 3 बॅच येतात. म्हणजे पुढच्या सेमिस्टरला 3 बॅच हे 3 बॅचच्या बॅच असते. म्हणजे ज्याला जी बॅच आली त्याला तुम्ही बसायचे. पण त्यातली एक बॅच अशी असणार आहे, त्या बॅचला फक्त तेच स्टुडंट असणार जे स्टुडंट मेहनत घेत. हुशार म्हटलं ना, हे हुशार म्हटलं का नाही, हे शब्द लक्षात घ्यायचे. ढ असला तरी चालेल, पण मेहनत घेत असेल तर. कारण हुशार आणि ढ हा प्रकार जन्माला आलेला नाही. तुम्हाला सरळ त्या बॅचची एक अट असणार, त्या बॅच मध्ये मी सुट्टी मारू देणार नाही. विथ रिझन, चांगलं कारण असेल तरच त्या बॅचला तुला सुट्टी मारता येणार. तर त्या बॅचला मी सुट्टी पण त्याला मारू देणार नाही. कारण की मला त्यांना 100 पैकी 100 मध्ये आणायचं आणि मला टार्गेट केलं मी 100 विद्यार्थ्यांना शिकवणार, त्या वेगळं शिकवणार त्यांना. कारण त्यांना वेगळं शिकवण्याचा उद्देश हा आहे की त्यांना काही वेगळे प्रश्न नाही शिकवणार आहे, पण त्यांचा स्पीड जास्त होणार. कळालं का? त्यांचा स्पीड मला वाढवावा लागणार आणि मॅक्झिमम क्वेश्चन त्यांचे झाले. ही सिच्युएशन असणार. आणि ती बॅच सगळ्यांसाठी काय ओपन असणारे पहिले 8 ते 10 दिवस. 8-10 दिवसामध्ये मी बघणार ते आणि त्याच्यानंतर मी मुलं काढणार की बाबा सरकडे इकडं, सरकडे इकडं, त्या बॅच मध्ये ते टाकणार. आणि लक्षात ही सिच्युएशन क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे आपलं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं आणि 100% सांगतोय मला, त्या 100 मध्ये 50 जण तुम्हाला मॅथ मध्ये 100 पैकी 100 आणून टाकतील. का एक कंडिशन मॅथ होते. त्याच्यानंतर मेकॅनिक्स नावाचा जो सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टला आपण सुरुवातीपासून जर कुठलाही सब्जेक्ट असेल सुरुवातीपासून रेग्युलर केलं तरी मार्क पडतात. या सेमिस्टरला तुम्हाला अनुभव पण आलेला आहे. पुढच्या सेमिस्टरला अनुभवाची गरज राहणार नाही. या सेमिस्टरला तुम्हाला पेपर कसे होतात, पेपरला किती घाबरायचे किती नाही, हे पण पेपर झाल्यावर कळणारच. कारण लक्षात त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल. आता युनिट टेस्टला तुम्ही एवढे घाबरत नाही, कारण युनिट टेस्ट तुम्हाला कशी होती हे माहिती झालं. आलं लक्षात? अशी सिच्युएशन असते. आणि त्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नोमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सोबत पार्शियल फ्रॅक्शन नावाचं चॅप्टर जे त्याचा आपल्याला पुढच्या सेमिस्टरला पहिल्याच चॅप्टर मध्ये काम आहे पार्शियल फ्रॅक्शन. अरे लक्षात कळालं? तर हे झालं. ऑड फंक्शन जर असतात आपण काय केलं असतं. एक ऑड फंक्शनचा फंक्शन मी तुम्हाला सांगतोय, लिहित नाही बसली तरी चालतंय. ओके, सपोज मला फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिला माहितीये का, एक्स स्क्वेअर इंटू काय दिला, साइन एक्स दिला, मायनस एक्स इंटू काय दिला, कॉस एक्स दिला, प्लस 7 इंटू काय दिला, एक्स दिला. असं फंक्शन दिलं. चेक वेदर द फंक्शन इज इवन ऑर ऑड. काय विचारलं? चेक वेदर द फंक्शन इज इवन ऑर ऑड. फंक्शन इवन आहे की ऑड आहे हे काय करायचं सांगितलं, चेक करायचं सांगितलं. मग चेक वेदर द फंक्शन इज इवन ऑर ऑड, तर पुट एक्स इक्वल टू काय करणार बेटा, मायनस. काय पुट करणार, एक्स इक्वल टू, इथं एक्स असेल तिथं काय येणार, मायनस. इथं एक्स होता मायनस एक्स, त्याचा स्क्वेअर, साइन इन ब्रॅकेट मायनस एक्स मायनस मायनस एक्स कॉस मायनस एक्स प्लस 7 इन ब्रॅकेट मायनस. समजून आलं? कळून राहिलं की नाही कळून? ओके, आता फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे हे चेक करायचं आहे. कारण तुम्हाला सांगितलं की फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे, नाही. फक्त मी बोलताना नाही बोललो आपल्याला ऑडचा क्वेश्चन घ्यायचा म्हणून तुम्ही म्हणू शकता ते ऑड आहे. पण का बरं ऑड आहे? एक्स स्क्वेअर इव्हन आला का ऑड आला, इव्हन. याला कोणतं चिन्ह, मायनस. याला कोणतं चिन्ह येणार, याला मायनस चिन्ह एक्स स्क्वेअरला, प्लस येईल. याला कोणतं चिन्ह येणार, प्लस मायनस काय येणार, झालं मायनस. एक्सचं साईन किती येणार, मायनस. कॉसचं काय येणार, प्लस. प्लस मायनस काय येणार, 7 साठी प्लस, एक्स साठी प्लस मायनस पुन्हा सगळ्यांना मायनस मायनस साईन भेटत. याचा विचार केला तुम्ही काय, याचा विचार केला का, त्याला तिथे कम्पेअर करायचं नाही. ओके, नाही तर गडबड होऊन जाईल. मग सगळ्यांचं मायनस येतं उत्तर, तर मग फंक्शन काय झालं, मग जर फंक्शन ऑड असेल तर मग त्याला लिहायचं कसं बेटा, हा एफ ऑफ मायनस एक्स जसाच्या काय सांगितलं होतं सर. मग तिसरी स्टेप कशी लिहायची, सगळ्यांचे साइन चेंज करायचे. कुठले, मेन फंक्शन मधले. मग याला कोणतं साइन येऊन जाणार, मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस एक्स कॉस मायनस, बरोबर आहे का? असं लिहायचं सगळं शॉर्टकट. त्याच्यानंतरच्या स्टेप मध्ये काय करायचं, एफ ऑफ मायनस इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस एफ ऑफ. तर ते फंक्शन काय असणार आहे, ऑड. म्हणजे इथं काय येणार आहे, मायनस.
पुढे काय ना एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय होता बघा तुझा एक्स साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स प्लस ए मायनस. कळलं का? झालं कळलं का? When the function is odd function. Function is odd. फरक समजला का? कळलं नाही कळलं काय डिफरन्स येतं? इथे काय ते डायरेक्ट येतं समजलं ना. हा मायनस घेऊन टाकला बाहेर आणि सगळ्यांना हे वरचं फंक्शन आहे दिलेलं पुढं. आणि चेक जर करायचा तर कसं आहे तसं मायनस एक्स स्क्वेअरचं कोणतं येणार प्लस साइन ऑफ मायनस थिटाचं मायनस साइन थिटा. मग ते मायनस समोर आलं. कळलं का? हा मायनस मायनस प्लस झाला. हा 7 इंटू मायनस तो मायनस समोर आला. मग सगळ्यांना मायनस पुन्हा कॉमन काढला इथे होणार एक्स काय स्क्वेअर एक्स. या प्लस मधला मायनस कॉमन काढला इथे येणार मायनस. हा मायनस बाहेर आला इथे येणार प्लस. कळलं? चला घ्या इच्छा असली तर घ्या पाच. आता आपलं राहिलं 8, 9, 10 बरोबर आहे का? 8, 9, 10 हे तीनच राहिले ना. 8, 9, 10 आता मी एक्सप्लेन करून देतो. लिहिलेले आहेत त्याचा फक्त फोटो काढून घ्यायचा. ऑनलाईन वाल्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. 10:30 मॅच सुरू होईल ना. लवकर जायचं जेवण घेऊन करायचं आणि भेटायचं. 10:30 पावणे 11 होतील जास्तीत जास्त 11:45 पर्यंत. ओके त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह होईल आणि दुपारून ट्रिग्नॉमेट्री होईल. ओके 5, 5:30 ला सुट्टी भेटत. आज मी बाकीच्या सगळ्या बॅचला सुट्टी दिलेली आहे. कळालं का? माझी आज कोणतीच बॅच नाहीये फक्त तुमची बॅच आहे. ओके सगळे 56 प्रश्न घेणार. हा ज्यांचं सबमिशन आहे ते जाऊ शकतं मी त्यांना काहीच पाठवलं. चला चला बघा आता जे क्वेश्चन आपण अगोदर झालेले आहे ते क्वेश्चन एक्सप्लेन करून देतो एकदा. बघा ज्यांचं सबमिशन आहे ते जाऊ शकता. हा कधी या 5 वाजता बॅच राहील कधी या. ते झाले का तुमचे कालचे क्वेश्चन ज्यांचे झाले त्यांना जायचं असलं तर जा. रिव्हिजन मारून देऊन आलो. एक 10 मिनिटं लागतील समजून घ्यायला नंतर फोटो काढून जायचे. ओके बघा हा बडबड केल्यापेक्षा 10 मिनिटात एक्सप्लेन करणारे तीनही क्वेश्चन लिहिलेले ते ऑलरेडी. फोकस करा इकडे लक्ष द्या. काय लिहिलेले आहेत ना आपण हा त्याचे फोटो टाकून देतो मी ग्रुपला. एफ ऑफ एक्स इक्वल टू मागशी धंदे एफ ऑफ एक्स इक्वल टू 1/1 मायनस एक्स. देन शो दॅट एफ ऑफ एक्स. अरे बाप कळलं का? मग कसं कधी सोडलंय कधी पाहत्याच्या आत असते ना तसं मग एक एक आपल्याला बाहेर काढायचं. पण आपल्या इथं उलट आहे पहिला आपल्याला सोडवलं. ओके मग इथं फंक्शन ऑफ एक्स हा ऑलरेडी तुमच्याकडे आहे पण फंक्शन ऑफ फंक्शन एक्स आहे का? पण फंक्शनचा एफ आहे एक्सच्या जागेवर काय घेतला एफ ऑफ एक्सच्या जागेवर काय घेतला एकदम 5 हा प्रश्न 100% उद्याच्या युनिट टेस्ट मध्ये येणार. ओके एवढं लक्षात घ्या. गिवन फंक्शन काय एफ ऑफ एक्स इक्वल टू 1/1 मायनस एक्स इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर put x equal to f of put x equal to जर x equal to f of x आपल्याला दिला असेल तर x च्या जागेवर काय ठेवतो आपण f of x. मग इथे x होता काय घेतला f of x 1/1 मायनस x च्या जागेवर पुन्हा f of but f of x equal to काय होता 1/1 मायनस म्हणून f of x च्या जागेवर आपण काय पुट केलं पुन्हा त्याची व्हॅल्यू पुट केली 1/1 मायनस कुठं फक्त राईट साईडला. कारण इथं कोणती व्हॅल्यू काढायची आपल्याला एफ ऑफ एक्स म्हणून त्याला दुसऱ्याच्या
हा 1/1 मायनस एफ ऑफ एक्सच्या जागेवर 1/1 मायनस इथं कोणता गुणाकार होणार तिरपा हा 1 कसाच्या 1 into 1 1 1 into minus x minus 1 into 1 minus upon 1 into minus x 1 1 into 1 minus x 1 minus कळालं का आता हा टोटल झाला डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय मध्ये जात असते मग हा 1 minus x कोणाला मल्टिप्लाय मध्ये जाणार 1 minus x into 1 is 1 minus कळालं असं असते रे बेटा नसेल कळालं का 1 upon a by b जर असलं तर त्याला b by a आपण लिहू शकतो हा b कोणाला मल्टिप्लाय केला 1 b into 1 b आपण म्हणला a जसाच्या त्याचा 1 minus x वर गेला ओके आणि हा +1 - 1 कॅन्सल झाला इथे कोण राहिला मायनस समजलं ही कुणाची व्हॅल्यू भेटली एफ ऑफ मग जर आता मी हा एफ समजला आणि याला एफ समजला तर एफच्या जागेवर काय ठेवावं लागेल एफ ऑफ म्हणून पुट एक्स इक्वल टू एफ ऑफ मग इथं एफ जसाच्या एफच्या जागेवर काय आला एफ ऑफ इज इक्वल टू 1 - 1 1 minus 1 upon 1 1 upon 1 minus याच्या जागेवर काय ना याच्या जागेवर काय ना आणि एफ ऑफ ची व्हॅल्यू काय ना बेटा 1 1 minus x upon minus 1 minus x upon कळलं एवढं त्याच्यानंतर हा मायनस आणि हा मायनस काय करून टाकला प्लस 1 1 1 minus x x जसाच्या तिरपा 1 into x yes वरचा वन याची घेतला 1 into x yes 1 into 1 minus x into 1 minus आपण मध्ये x into 1 yes पुन्हा हा x कोणाला मल्टिप्लाय झाला 1 x into 1 काय झाला x इथं प्लस x minus x कॅन्सल आणि कोण राहिला 1 आणि x भागीला 1 किती येणार x येणार 2 भागीला 1 किती ते 2 x बाय 1 झाला आणि हे सगळं शो कळालं की नाही कळालं याचा फोटो काढून ग्रुपला टाकून देतो ओके जमन ना शॉर्टकट आहे टाकलेला आहे ग्रुपवर फोटो टाकलेला आहे हा मग मी फोटो काढून टाकेल ओके हा प्रश्न पुढचा कळलं बाळा हो बारक्या होय बारक्या इकडे पाहिजे ना f of x equal to 16 raised to power x 16 raised to power minus log x to the base 2 find f of 1 by 4 म्हणजे सरळ सरळ याच्या जागेवर काय पण करायचा मग f of x as it is फंक्शनला लिहून घेतलं त्याला इक्वेशन नंबर 1 put x equal to 1 by इथं होता x तिथे काय घेतला 1 by 4 इथे x होता काय घेतला 1 by इथे x होता काय घेतला 1 by हे लॉगॅरिथमचे फॉर्म्युले त्या फॉर्म्युलेचं आपल्याला काम पडणार आहे आता मी पण काम पडणार पुढे पण काम पडणार ओके मग 16 raised to 1 by 4 याला कॅल्शियम टाकलं तर काय भेटलं 2 कॅल्शियम कसं टाकायचं 16 ची पॉवर 1 by 4 ओके मग याला आपण कॅल्शियम टाकलं तर हे पण म्हणतं माझं पण उत्तर 2 आहे कळालं का म्हणजे याचं उत्तर -2 येणार -+2 येईल ओके पण हे डायरेक्ट कॅल्शियम टाकायचं नाही अलाउड नाही मार्क भेटणार नाही ओके तर याला लॉग a अपॉन b टू द बेस a लॉग a अपॉन b टू द बेस a चं म्हणणं आहे लॉग a मायनस लॉग आहे लॉग a मायनस जर या ठिकाणी a इंटू b असता तिथे काय आला असता प्लस सोपं आहे लॉग a अपॉन b जो दिसतोय लॉग a अपॉन b इक्वल टू काय ना लॉग a मायनस लॉग b लॉग a मायनस आणि लॉग a इंटू b असता तर लॉग a प्लस लॉग बेस जो असेल तो ऍज इट इज बेस जो असेल तो ऍज इट इज ओके चिका पुन्हा ओके इथं पहा हा मायनस जसं तसं घेतला हा कोण झाला तुमचा ए हा कोण झाला लॉग ए लॉग बी बेस मध्ये 2 2 तसाच्या समजलं की नाही समजलं मग लॉग 1 ची व्हॅल्यू असते बघा इथं काय काय म्हणजे इथं बेस 2 येतं काहीच नाही बेस काय पण असला बघा तरी पण कळालं का लॉग 1 ची व्हॅल्यू काय ना 0 हा मायनस आहे तिथे ज्याला ब्रॅकेट काय केलं कारण हा मायनस इथं किती टर्म तयार झाला तरी त्याला तो मायनस कंपल्सरी सगळ्यांना असतो म्हणून ओके लॉग 1 ची व्हॅल्यू काय आली 0
मायनस इथं लॉग 4 आहे तर या 4 ला मी 2 चा स्क्वेअर लिहू शकतो का नाही लिहू शकतो मग 4 ला काय लिहिलं बघा 2 चा स्क्वेअर हा बेस मधला 2 जसं टू दिसून आलं ना हा बेस आहे हे वेगळे हा मग पुन्हा लॉग एच्या डोक्यावर यम असेल तर त्या यमला म्हणू शकतो तू पुढे नाही बघतो आलं का तू डोक्यावर बसून आला तू फक्त पुढे नाही आता खाली सोडवतो बरोबर असं किती वाजेपर्यंत सर प्रॅक्टिस इथपर्यंत कळालं समजलं की नाही समजलं ओके मग मित्रांनो हा 2 जर समोर घेतला तर हा 2 इथे येणार लॉग 2 टू द बेस काय असणार 2 ठीक आहे मायनस इंटू मायनस काय झालं मायनस इंटू मायनस काय झालं लॉग 2 टू द बेस 2 लॉग ए टू द बेस ए चं काय होतं लॉग 2 टू द बेस 2 चं काय होणार 1 इंटू 2 काय झाला 2 आणि 2 2 समजलं का कळालं का नाही लक्षात आलं का काय डाऊट ओके बघा पुढचा प्रश्न बरं झालं नसतं एक दोन वाजता मॅसेजची ते इटलून असं तू वाजतंय कळालं का झालं ओके घरच्याला सांगून द्यायचं रे आपला आता बॅच राहते पण नका करा घेऊ अरे बापरे आता इथे कसं रे हो जाऊ नाही एवढं समजलं तुम्हाला f of x equal to log of x upon x minus 1 then show that f of a plus 1 plus f of a equal to log of a plus 1 upon a minus 1 हे काय करायचं म्हणजे प्रूव्ह करायचं हे काय करायचं प्रूव्ह करायचं ओके मग बाळांनो सरळ सरळ आहे पुन्हा तेच काय पुट करणं याच्या जागेवर a प्लस काय पुट करणं a मग सरळ सरळ मी गिवन फंक्शनला जसं तसं लिहून घेतलं बघा गिवन फंक्शनला काय केलं आपण ऍज इट इज लिहून घेतलं नोट डाऊन केलं त्याला इक्वेशन 1 दिला मग पुट म्हणलं x च्या जागेवर पहिला a प्लस 1 इक्वेशन 1 जिथे जिथे x तिथे घेतला a प्लस 1 इथे x होता a प्लस 1 इथे x च्या जागेवर a प्लस 1 हा पुढचा मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होतो हा a प्लस 1 जसं तसं राहतो इथं फक्त a राहतो बाकीचं जसं तसं कळालं का इथे ऍज इट इज कळालं नाही का त्यानंतर पुट x इक्वल टू a इक्वेशन 1 मग इथं याच्या जागेवर काय घेतला a इथं पण याच्या जागेवर घेतला a इथं पण याच्या जागेवर a मायनस 1 इक्वेशन नंबर 3 त्याला मग या दोघांची ऍडिशन करायला सांगितलेली आहे पण या ठिकाणी नाव ऍडिंग इक्वेशन टू ऍड 3 ओके सुरुवातीला दोन क्वेश्चन बघितले त्याच्यात पण असं लिहू शकता तुम्ही नाव इक्वेशन ऍडिंग इक्वेशन टू ऍड 3 आठवतंय ना त्याचा डायरेक्ट पण लिहू शकता f of a plus 1 plus f of a equal to f of a plus 1 ची व्हॅल्यू काय आलेली log of a plus 1 upon a त्यानंतर प्लस f of a ची व्हॅल्यू काय होती log of a upon a minus 1 मग मी आताच सांगितलं होतं log a plus log b असेल तर log a into b होणार अगोदर सांगितलं ना तर log a upon b असलं तर काय ना log a minus log b आणि log a into b असलं तर log a plus log b बेसचा काही जास्त विचार करायचा आहे का पण या दोघांचा बेस सारखा असेल तरच होऊ शकेल बरं ते हे पण लक्षात ठेवायचं बरोबर आहे ना तरच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार त्यांची दोन लॉग ओके मग लॉग ए टू बी आला लॉग एकदाच घेतला ए म्हणजे कोण होता तुमच्याकडं मग आणि बी म्हणजे कोण होता मग इथे काय घेतला ए अपॉन ए प्लस 1 आणि बीच्या जागेवर ए अपॉन ए हा ए आणि हा ए काय झाला मग लॉग जसाच्या ए प्लस 1 या मध्ये कोण राहिला ए मायनस 1 एक साइड जशीच्या आणि हे शो दिसतोय का कळालं नाही कळालं हे झाले तुमचे फंक्शनचे क्वेश्चन बँक मधले 10 क्वेश्चन ओके कळालं ठीक आहे ऑनलाईन वाल्यांना मी फोटो सेंड करतो ओके नंतर लिहून घ्या हा